सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी कारवाई। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लागणार। संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाच्या बद्दल पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची देशमुख यांच्या मुलीची तक्रार। वडिलांच्या जाण्यानं मुलीला अश्रू अनावर। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे दिले संकेत। संजय राऊत यांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फुटीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर फडणवीस यांची घणाघाती टीका। शिवसेना स्वतंत्र पक्ष स्वबळावर लढण्याची त्यांची भूमिका। आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची माहिती। 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर। नौसेनेच्या ताफ्यातील 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल। शिर्डीमध्ये उद्या भाजपचं भव्य अधिवेशन। अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप ॲक्शन मोडवर। विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई। आणि येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात। हजारो भाविक दर्शनासाठी दाखल। मंदिर परिसरात आकर्षक सजावट। एक टर्म